नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी जसं की तुम्हाला प्रिव्हियस ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज आम्ही चाललो आहे डी मार्टला. काही गोष्टी खरेदी करायच्या आहे आम्हाला, त्याच्यामुळे सो मला जोडी आलेला आहे संकल्प. याच्यासोबत आलोय, झोपेतून उठलो होतो एका सॅटर्डे, म्हटलं मस्त झोपू नाही का. हिनं सकाळ सकाळी फोन केला मला, म्हणे उठ आपल्याला जायचं आहे, आवर लवकर. तर मग आरामशीर उठलो, आरामशीर उठायचं होतं पण लवकर उठलो, आवरलं आणि बिना जेवण करता आलोय. तर आता हिला म्हटलं पहिलं मला आता काहीतरी खाऊ घाल, तर मी शॉपिंग करू, म्हणजे तर मी तुझ्यासोबत फिरू शकतो डी मार्टमध्ये. अदरवाईज कारण पोटात काहीतरी असल्याशिवाय माझ्या ज्याने काम होत नाही. पहिलं जेवण मग बाकीचे काम, कळलं? हो, मग मी खाऊ घालते ना, मी काय नाही बोलले का तुला? आता थांबलोय तर नाश्ता करायला. तर मी परत आज पावभाजीच घेतली त्या दिवशी खाल्ली होती, तरी पण आज मी परत पावभाजी घेतली. आणि तू काय मागवलंय? कारण की आम्हाला काही सुचत पण नव्हतं. आम्ही असं काही प्रॉपर जेवण नाही करत आहे. आम्ही असं थोडासा लाईटली नाश्ता करायचं ठरवलं. मग काय खायचं असं काही पटकन ठरत पण नाही, त्याच्यामुळे मग नॉर्मल काहीतरी गोष्टी मागवल्या. तर तू काय? टोमॅटो ऑनियन उत्तप्पा मिक्स. मिक्स. अच्छा, तर चला बघू आता किती वेळ लागतो. जस्ट ऑर्डर दिली, थोडासा वेळ तर लागेल बिकॉज उत्तप्पाला वेळ लागतो. सो बघू, एकदम भूक पण खूप लागली आहे मला, खूप लवकर यावा. तर चला आल्यावरती भेटूया. तर माझी पावभाजी आली आहे, हिचा उत्तप्पा अजून रेडीच होतोय. मला लागली भूक, मी काय वाट नाही बघणार का तुझा उत्तप्पा आल्यावर सुरू करू काय तुझा येईन तेव्हा खा. मला लागली भूक, आता मी खाऊन घेणार आहे बस. त्याचा थोडासा भुकेचा इश्यू आहे की तो कंट्रोल नाही करू शकत, त्याचं डोकं फिरून जातं. मग त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, कर सुरुवात, जाऊ द्या. आता इथली कशी आहे? थांब ना, खाऊ दे ना. ही छान होती का त्या दिवशीची छान होती? ही चांगली. ओके, तर माझं पण आलेलं आहे इथं. असं काहीसं मी मागवलं आहे, तर आता बघूया कसं लागतोय. मला आहे ना या स्पूननी जमत नाही खायला, फोकनी जमत नाही मला खायला. तर मला हा स्पून खूप आवडतो, किंवा हाताने जास्त आवडतो. तर मी हाताने जास्त खाते. बघू आपण कसं लागतोय. थोडं गरम आहे, बट लेट्स ट्राय. मी असं कट करते कारण की गरम आहे. तुम्ही म्हणा काय शांतपणा करते, स्पूनने बी मी का कट करते, पण गरम येतो म्हणून मी करते. छान आहे, ठीक आहे. मस्त आहे, खाल्ल्यावर बोलू. तर आता मी पोचले डी मार्टला आणि मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलं आहे, म्हणजे बजेट चॅलेंज. जसं की मी तुम्हाला म्हटले होते मला बजेट चॅलेंज देऊ वाटतंय स्वतःलाच. सो बजेट चॅलेंजमध्ये मला दिलेला आहे आकडा 2700 रुपयाचा. तर दरवेळेस माझं त्याच्यावरती बिल होतं, म्हणजे 3-3.5च्या आसपास होतं. तर यावेळेस बघू की माझं त्या टार्गेट ऑफ अमाऊंटमध्येच माझी जी इथलं बिल आहे ते होतं का नाही. ते मी तुम्हाला बाहेर आल्यावर बिल दाखवते की मी ते चॅलेंज बरोबर पूर्ण केलं आहे की नाही. काय म्हणतो? बरोबर. ठीक आहे, मला तर नाही वाटत आतमध्ये, कारण की आतमध्ये गेल्यावर हे दिसलं ते दिसलं, हे घे ते घे, नाही का, चालू असतं. तर मला नाही वाटत तुझं बिल 2700 मध्ये होईल म्हणून. तर आता डी मार्टला आहे आम्ही, इथं आपल्या हडपसरच्या डी मार्टला आलेलो आहे. आपण पॉझिटिव्ह राहायचं, जे होईल ते होईल, पण मला ते चॅलेंज आज पूर्णच करायचंय. मला नाही भरोसा तुझ्यावर. चल बघू काय होतंय, पूर्ण होतंय का नाही. कुठे आलं का बॅट दिसली का झाला चालू हा लगेच खेळायला. अय चल. वेळेस तू डी मार्टला आल्यावर आहे ना इथं थांबते, तर दरवेळेस थांबते, दरवेळेस. नाही करू, माझं कप फुटतच नाही. फोडू का? तू एक फोडलाय मागचा, सो प्लीज. हा कप जो आहे ना, हा वाला, हा माझ्याकडून एकदा फुटला होता. तर दुसऱ्या दिवशी का त्याच्या तिसऱ्या दिवशी येऊन लगेच हा कप नवीन घेऊन दिला होता हिला. हा, कारण की मला खूप आवडतो माझा कप. माझ्याकडे कॅटो आहे ना, त्याच्यामुळे मी प्राणी ऑब्सेस्ड खूप.
चल आता काय परत घ्यायचं आज परत इथं 1 तास वाया घालवायचा आहे का? नाही आज आता फुटला नाही त्याच्यामुळे चल काय शोधते आले माहित नाही पण काहीतरी शोधते. सो ॲज पर द चॅलेंज मी पूर्ण केलं आहे चॅलेंज संकल्प का जे मी 2700चं स्वतःला चॅलेंज दिलं होतं ते मी 2316 मध्येच कंप्लीट केलं आहे. कुठे दिसतच हां हे बघा इथं लिहिलं इथं. सो येस माझं चॅलेंज पूर्ण झालं आहे आणि एवढं काय भरलंय? एवढं भरलं आहे मी आणि एवढं मला पुरतं. तर आता आम्ही आलोय लेन्स काटला. सिद्धे चष्मा करायचा हा हा हो रे हिला पण करायचं आहे त्याला पण करायचं आहे. चला मी असाच आलोय टाइमपास. हा आतमध्ये आल्यावर बरं वाटलं. ठीक आहे एवढं पण नाही भारी दिसत. हा चांगला दिसतोय. ब्लॅकच आहे. हाच करायचा फायनल. चांगलाच आहे हा काय वाद नाही. तर 10 मिनिटात 5 मिनिटात चष्म्याची फ्रेम फायनल झाली. तुला मला एक पण नाही आवडली अजून. थोडी मोठ्याने बोल ना. मला एक पण नाही आवडली अजून मी बघतेच आहे. एक मिनिट. छान दिसतोय हा पण ना. नाही बाबा तुला नाही आवडला? तू काय बोलला आता? मला एवढा नाही आवडला. कशातला बघायचं तुला म्हणजे आता तुझे? माझे ना वापरून झाल्यापैकीच्या दुसरे बघायचे. मग आता तुझं कोणतं वापरून झालंय? माझा तो कॅटाईचा वापरून झालाय. ब्लॅक झालाय म्हणजे मला वेगळा कलर पाहिजे फ्रेमचा. तसा विदाऊट फ्रेमचा पण झालाय वापरून. मग आता काय षटकोन बघायचा का? हां त्रिकोण षटकोन. षटकोन आता षटकोन शेप मधला स्पेक शोधायची. भाऊ आता काय फ्रेमलेस बघायचा? हा म्हणूनच म्हटलं हे आधी इकडं बघ वर घालून बघायला कुठे पैसे जाते. ते बी खरे. ते एक नंबर दिसतोय सध्या भारी दिसतंय. हा आय टेस्टची प्रोसेससाठी ते काहीतरी एंट्रीचा प्रोसेस आहे त्यांची ते बघतात येते. आवाज येतोय माझा? हा तर सिद्धांतचा फायनल झालेला आहे. सिद्धांतने जसा आहे त्याच टाईपमध्ये दुसरा घेतलाय. आता आय टेस्ट करायची आहे. मला तर काही नंबर नाही आहे पण तरी नाही का आय टेस्ट करून बघू. हा घेतलाय असा तो सेमच घेतो पण त्याला मी बोलते दुसरा घेतो पण नाही ऐकत. आपलं रिच. आता संकल्पची आय टेस्ट होते. आणि अशी मी आहे हा सिद्धांत भाऊ. आली आय टेस्ट? झाली माझी आय टेस्ट बट त्यांनी मला माझा जुना चष्मा आणायला लावला आहे कारण की लास्ट टाईम माझं रिटर्न झाला होता चष्मा कारण की त्यांच्याकडून आय टेस्टमध्ये चूक झाली. आत्ता त्यांनी मला दाखवलं त्यावेळेस काहीतरी वेगळा नंबर निघतो. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा जुना पण जो चष्मा तुम्ही आत्ता वापरताय तो घेऊन या आणि मग आपण बघू की काय होतं कोणता नंबर कसा आहे त्या फ्रेमचा पण नंबर त्यांना चेक करायचा. मला तर काय मला काहीच पावर नाही आला. नाही आला नाही 0 पावर आहे मला. ब्लू लेन्सवाला गॉगल वापरा मला बोलले. स्क्रीन टाइम जास्त आहे ना माझा ऑफिसमध्ये हां त्यामुळे ते बोलले की ब्लू लेन्सचा चष्मा वापरा तुम्ही. मग तुझा 0 पावर आला 0 का? आहे माझा. मला नाही नंबर. ओके. विदाऊट पावर मला चांगलं दिसतं. आणि सिद्धांत कुठे? गेलाय तो आतमध्ये. तर लेन्स कटमधली शॉपिंग झाली आता आम्ही आलोय बाहेर. सिद्धांतला चष्मा घेतलाय त्याला एकट्यालाच घेतला कारण मला पावर नव्हता आणि आर्याचा पावरची गडबड होत होती त्याच्यामुळे. तुझ्या आय टेस्ट मध्ये काय निघालं? नाही माझा बरोबर निघाला. जो तुझा आधीच होता तसाच आला का ना? तिचा आधी मायनस होता
हिचा डायरेक्ट स्वतः प्लस होता मायनस आला असं काहीतरी झालं माझं डायरेक्ट. चुकवतात ते दरवेळेस, म्हणून मग मी म्हटलं की जाऊ दे बाबा, आपलं पहिला आधी जुना चष्मा आणू मगच नवीन करायला टाकू. उगीच नंतरून एक्सचेंजला किती वैताग होतात. हा ते पण आहे. आपलं तर निवांत आहे, काय आपल्याला कोणाला बघण्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. व्हाईट पण घेऊ शकतो ना सिद्धार्थ, की तुला पिंकच पाहिजे? व्हाईट मध्ये बघ मग, चांगलं वाटेल है ना. हातीचा शालू आहे हा, मग असं पिंक मध्ये पण बघू. हा पण ठीक आहे, पण मग हा त्याच्यापेक्षा बेटर आहे. पण ही तर व्हाईट आहे ना, घ्यायचं ना व्हाईट मध्ये. ठीक आहे, बघ व्हाईट मध्ये बरेच कलर आहे. आता दाखवतात ते आम्हाला, तर आम्ही व्हाईट कलर बघतोय, कारण त्या पण आम्हाला व्हाईट कलरच सजेस्ट करतात ते. असा काहीसा व्हाईट कलर आहे. हे फेटायला ना, हा फेटाला. साईडनी कड लावून देणार का रेड कलरची? हां, आम्ही रेडी बघायचं ठरवलं आहे, कारण की वेळ खूप कमी आहे आमच्याकडं आणि तयार व्हायला 4 ते 5 दिवस किंवा 6 दिवस पण लागू शकतात. म्हणून मग आम्ही रेडीचा ऑप्शन बघतोय आता. हा घालून दाखवतात ते त्याला, पण हा बघ असं दिसतोय, थोडा लूज वाटतोय पण नाही, हा खास नाही वाटत आहे. त्या दुकानात काय आता फेटा आम्हाला आवडला नाही, म्हणजे आवडला, प्राइस रेंज वगैरे सगळ्या गोष्टी मॅच नाही आल्या, इथं नाही. म्हणून आता दुसऱ्या दुकानात चाललोय. हे दुसऱ्या दुकानात जायचं ना गाड्या बाई. हां, दुसरं दुकान ट्राय करून बघू, कारण की तिथं कॉस्टिंग पण आम्हाला खूप जास्त वाटली, प्राइस जास्त वाटली. बघू. तर आता आम्ही फिरून फिरून फार थकलोय, त्याच्यामुळे आम्हाला हे भेळीचं दुकान दिसलंय. तर आम्ही असं ठरवलं की पहिलं काहीतरी खाऊया, कारण की एक एक गोष्ट शोधणं खूप अवघड होतं आहे आम्हाला, कारण की आम्हाला माहिती पण नाही आहे, म्हणजे असं फर्स्ट लग्न आहे आमच्या सगळ्या ग्रुपमधून, तर आम्हाला शोधणं खूप अवघड होतं आहे. त्याच्यामुळे आम्ही एक एक दुकान आणि प्राइसिंग कॉस्टिंग पण करायला लागते प्रत्येक दुकानात. तर आम्ही शोधतोय आणि गल्ल्या खूप छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळे, आणि गरम, त्यातल्या त्यात गरम पण खूप होतं. तर ही अशी भेळ आली आम्हाला, आणि हे कार्डनी खायची चमचा. हा चमचा आहे आमचा. खाऊन दाखवा रे पोरांनो, कशी आहे, चांगली आहे का? तिखट नाही आहे ना जास्त? काय बाई, तर मी खाते. ठेव मोबाईल आणि खा. मला जमते का? छान आहे, छान आहे, मस्त आहे. तर फायनल फेटा आम्ही ठरवला आहे, फायनल अशा पॅटर्न मधला, कारण की आमचं जे ड्रेस आहे सिद्धांचा जो लग्नातला, तो फायनल अशा टाईपमध्ये, म्हणजे असं राणी आहे, तर त्याच्यामुळे अशी बॉर्डर लावायचं ठरवतोय. तर आता आम्ही शिवून घ्यायचंच ठरवलंय, कारण की फायनल डिसाईड केलंय आम्ही. तर आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता इथं झेड ब्रिजला आलो होतो जेवण करायला. अंडा भुर्जी खाल्ली आणि इतकं जास्त पोट भरलंय आमचं, आणि कारण की मेन गोष्ट म्हणजे थकलो होतो आम्ही खूप. गरमी, ट्रॅफिक, धक्काबुक्की या सगळ्यामध्ये खूप जाम झालो होतो, त्याच्यामुळे पहिलं आलो, जेवण केलं आणि आता पोट भरलंय आणि झोप यायला लागली. पण मेन म्हणजे ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम झाले. सिद्धांचा फेटा शिवायला टाकायचा होता, तो टाकलाय. आता तो भेटल 17 तारखेला, तर 17 तारखेला परत येऊन फेटा घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि दुकान शोधण्यातच आमचा एवढा वेळ गेला, त्यात एवढी गर्दी, त्यात पार्किंगला जागा नाही, खूप प्रॉब्लेम्स आम्हाला. प्रत्येक शॉपिंग आमची रोज शॉपिंग चालू आहे, एक एक गोष्ट आम्ही रोज, लग्न म्हटलं की प्रत्येक गोष्ट आम्ही एक एक गोष्ट शोधून शोधून काढतो, त्यात बार्गेनिंग करणं, इतकी आमची एनर्जी जाते ना प्रत्येक गोष्टींमध्ये. पाहता ते आमच्याकडं, आणि पोट भरल्यावर अशी झोप यायला लागली आता. आणि भुर्जी खाल्ली नाही आनंदात तिथं, काय एकदम भारी वाटतं. जवळपास मागच्या 4 वर्षांपासून आम्ही इथंच भुर्जी खातो, कारण की आम्ही ज्यावेळेस इथं सदाशिव पेठेत राहिलो होतो त्यावेळेस आमची संडेला मेस बंद असायची. संडेला मेस बंद असली का आमचं ठिकाण झेड ब्रिज, त्यामुळं एक नंबर भुर्जी आहे. तर आता जातो घरी आम्ही मस्तपैकी,
आणि पडी ऑन द वाढतात. तर याच नोटवरती आपण आपल्या आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करूया. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओवरती कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.